ही एक बिल्डिंग त्या तिकडे बांधकाम जिकडे चालू होतं त्या तिकडे ते बांधकाम खचलं. त्याच्यामुळे त्या तिकडे जीवितहानी कुठलीही झाली नाही, पण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भातलं शासनाने ताबडतोब दखल घेऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे याची मागणी मी केली. माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्यांना सभागृहामध्ये या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. ही दुर्दैवी घटना आहेत. निश्चितच याच्यावरती जी आपली आपत्कालीन पूर्ण यंत्रणा आहे या लोकांनी लक्ष ठेवून असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्री कटिंगचं जे काम आहे ते ट्री कटिंगचं काम पावसाळ्या अगोदर आपण सातत्याने सुरू करत असतो. याच्यामध्ये ज्यांनी कोणी हलगर्जी जर केली असेल तर मग या अशा अधिकाऱ्यांवरती निश्चितपणे कारवाई ही झाली पाहिजे. आपल्यासोबत आहेत आमदार निरंजनजी डावखरे. महाएमटीव्ही मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामध्ये आज आपण तारांकित प्रश्नामध्ये समग्र शिक्षकांच्या एका प्रश्नावर महत्वाच्या विषयावर तोडगा काढलात. काय सांगता? समग्र शिक्षकांचा बरेच वर्ष आंदोलन सुरू होतं. अर्धे शिक्षक म्हणजे 3,000 शिक्षक सेवेत लागले, 3,000 शिक्षक हे बाहेर राहिले आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होऊ नये याच्या संदर्भातली मागणी सातत्याने आम्ही सगळेच शिक्षक आमदार, पदवीधर आमदार हे सातत्याने सभागृहामध्ये करत होतो. आज खऱ्या अर्थाने त्या विषयाला न्याय भेटेल असा विश्वास आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. कारण राज्यमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांनी मी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत असताना वित्त विभागाकडनं या विषयासंदर्भातली फाईल ही सकारात्मक गेले. त्याचबरोबर शिक्षण विभागाकडनं आलेली फाईल ही सकारात्मक होती आणि माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने कॅबिनेटमध्ये हा विषय मांडून या विषयासंदर्भातलं राज्य शासनाची भूमिका ही पण सकारात्मक आहे आणि निश्चितपणे हा तुम्हाला अपेक्षित असा न्याय हा निश्चितपणे शासन देणार आहे. या संदर्भातली भूमिका त्यांनी घेतली. आज कॅबिनेटमध्येही हा निर्णय होईल असा विश्वास आम्हाला आहे. या संदर्भात आणि इतर प्रश्नाबाबत आंदोलन सुरू होतं, त्या संदर्भात चर्चा काय झालेली आहे? नाही, जे आंदोलक आहेत हे बरेच महिन्यांपासून बरेच वर्षापासून आंदोलन करतायत आणि त्याच्यामधल्या काही लोकांचं फार नुकसानही झालेलं आहे. म्हणजे कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या दैनंदिन जीवनाचं नुकसान झालं आहे. पण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज त्या शिक्षकांना खऱ्या अर्थाने न्याय भेटत असताना त्यांना एक चांगली बातमी आजच्या दिवशी शासनाकडनं भेटेल असा विश्वास आहे. या विषयासंदर्भात आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला, त्यावेळी 3 आमदार एकत्र होता, यामध्ये विभागाचे आमदार सुद्धा होते. काय सांगाल? या विषयासंदर्भात सातत्याने सभागृहामध्ये आम्ही सगळेजण आपले जे राजकीय जोडे आहेत ते राजकीय जोडे बाहेर काढून आम्ही या विषयासाठी फक्त समग्र शिक्षकांच्या विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी सगळेजण एकत्र हे लढत होतो. त्याचबरोबर माननीय अभ्यंकर साहेब हे या समितीचे अध्यक्षही आहेत. त्या दृष्टिकोनाने या निर्णयासाठी जो आनंद सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांना झालाय त्याच दृष्टिकोनाने ते पत्रकारांना संबोधित करायला आले होते. पावसाळा सुरू झालेला आहे. शहरामध्ये मुंबई असेल, ठाण्यासारख्या परिसर असेल, यामध्ये इमारतींच्या बाबतीत सुद्धा काही वेळेला पडझड होण्याची काल सुद्धा तुम्ही या विषयासंदर्भात विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडलात. काय सांग? आपण बघतोय की बरेच दिवसानंतर पावसाची सुरुवात झाली. आपण सगळेजण पावसाची वाट बघत होतो आणि आता सातत्याने ऑरेंज आणि रेड अलर्टची एक मालिका रायगड असेल, रत्नागिरी असेल, ठाणे असेल या सगळ्या परिसरामध्ये आहेत. मी आजच सकाळी रत्नागिरी कलेक्टरांशीही बोललो, रायगडच्या कलेक्टरांशीही बोललो, ठाण्याच्याही कलेक्टरांशी बोललो. नदीची जी पातळी आहे ती सगळ्या ठिकाणी धोकादायक जी आपली स्थिती असते, जी फर्स्ट इंडिकेशन असतं त्याच्यापेक्षा खाली आहे. त्याच्यामुळे परिस्थिती पाऊस जरी भरपूर असला तरी या संदर्भातली पूर परिस्थितीच्या दृष्टिकोनाने परिस्थिती बऱ्यापैकी हातात आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की ठाण्यामध्ये काल मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये सभागृहाच्या समोर मांडलेला विषय की एक बिल्डिंग त्या तिकडे बांधकाम जिकडे चालू होतं त्या तिकडे ते बांधकाम खचलं. त्याच्यामुळे त्या तिकडे जीवितहानी कुठलीही झाली नाही, पण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भातलं शासनाने ताबडतोब दखल घेऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे याची मागणी मी केली. माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्यांना सभागृहामध्ये या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चितपणे प्रशासन या संदर्भातली कारवाई योग्य त्या पद्धतीत करणार आहे. काही दिवसापूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. आज साकीनाका येथे मॅनहोल मध्ये एक युवक पडलेला आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी काय उपाय सांग? हे दुर्दैवी घटना आहेत. निश्चितच याच्यावरती जी आपली आपत्कालीन पूर्ण यंत्रणा आहे या लोकांनी लक्ष ठेवून असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्री कटिंगचं जे काम आहे ते ट्री कटिंगचं काम पावसाळ्या अगोदर
आपण सातत्याने सुरू करत असतो. याच्यामध्ये ज्यांनी कोणी हलगर्जी जर केली असेल तर मग या अशा अधिकाऱ्यांवरती निश्चितपणे कारवाई ही झाली पाहिजे. धन्यवाद सर. येस, थँक्यू. आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात जर कोण हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळेकर, दैनिक मुंबई तरुण भारत.